धैर्यशील मोहिते पाटलांना आपल्या गोटात घेऊन शरद पवारांनी भाजपला धक्का देत माढ्यामध्ये पुन्हा वापसी केली। माढ्यावरची हीच पकड आणखी घट्ट करण्यासाठी पवारांनी भाजपचा आणखी एक भिडू फोडलाय, ते म्हणजे धनगर नेते उत्तम जानकर। मोहिते पाटलांचे कट्टर वैरी असणारे उत्तम जानकर यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। मोहिते पाटील आणि उत्तम जानकर येत्या लोकसभा निवडणुकीत एकत्र काम करणार आहेत। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत माढ्यात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळतात। उत्तम जानकर हे सध्या अजित पवार गटात आहेत। धनगर नेता अशी उत्तम जानकरांची ओळख आहे। 2019 विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढली होती आणि असं असलं तरी जानकर हे फडणवीसांच्याही जवळचे आहेत। 2019च्या निवडणुकीत जानकरांचा भाजपच्या राम सातपुतेंच्या विरोधात केवळ 2000 मतांनी पराभव झाला होता। माळशिरस मतदारसंघात मोहिते पाटील आणि जानकरांमध्ये कायमच संघर्ष पाहायला मिळाला। मोहिते पाटलांनी जेव्हा भाजपची वाट धरली तेव्हा जानकरांनी पवारांसोबत जाणं पसंत केलं। भाजपकडून माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी उघड नाराजी व्यक्त केली। त्यानंतर मोहिते पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून माढ्याची उमेदवारी पदरात पाडून घेतली। इकडे उत्तम जानकरांची चलबिचल सुरू होती। धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर होताच जानकरांनी शत्रुत्व विसरून आपला पाठिंबा मोहिते पाटलांना असल्याचं जाहीर केलं आणि तिथेच सर्वांच्या भुवया उंचावल्या। खरं तर जिथे मोहिते पाटील त्यांच्या विरोधात जानकर असं समीकरण माळशिरसमध्ये रुजलं होतं, त्यामुळे मोहिते पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच जानकर हे भाजपच्या जवळ जातील असा अंदाज बांधला जात होता। परंतु जानकरांनी भाजपकडे न जाता उघड पाठिंबा मोहिते पाटलांना दर्शवला। त्यानंतर जानकरांना फडणवीसांचं बोलावणं आलं। फडणवीसांच्या भेटीसाठी जानकर हे विशेष विमानानं नागपूरला पोहोचले। जानकरांनी फडणवीसांची भेटही घेतली। फडणवीसांनी जानकरांना विधानसभेची आणि विधान परिषदेची ऑफरही दिली, परंतु या भेटीनंतरही जानकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। फडणवीस भेटीनंतर जानकरांनी पवारांची भेट घेतली आणि या भेटीतच जानकरांनी मोहिते पाटलांना पाठिंबा दर्शवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं फायनल केलं। उत्तम जानकरांच्या येण्याने माढ्यात महाविकास आघाडीला 80,000 ते 1,00,000 मतांचा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे जानकर हे धैर्यशील मोहिते पाटलांसाठी इम्पॅक्ट प्लेअर ठरणार असल्याची चर्चा माढ्यात रंगली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माढ्यात कोणत्या पक्षाचा खासदार निवडून येणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।